तर लोकशाहीची हत्या होत नसते, लोकशाहीचा वापर गैरवापर होत असतो। परंतु आपल्या राजकीय व्यवस्था आपल्याकडे जी रचना केलेली आहे ती तशीच केलेली आहे। म्हणून अनेकदा असं वाटतं की आपण फक्त राम मंदिराच्या विटा जमवल्या, दगड जमवले की मेंदूचे दगड करून टाकलेले आहेत। दृष्टी येण्यासाठी काय केलं जातं शासनाकडनं, तर फसवणुकीच्या पलीकडे आपल्याला काही मिळत नाही। जोपर्यंत माकडाला ती तलवार कशासाठी वापरतात हे कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला माकडापासून धोका नाही। या राजकारण्यांना पण तीच परिस्थिती आहे। जोपर्यंत तुम्ही मत कशासाठी वापरतात हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपली अवस्था ते माकडासारखीच करणार आणि हे मदाऱ्याच्या भूमिकेत राहणार। नाहीतर संविधान आपल्या जागी आहे आणि दुसऱ्या बाजूला मोड तोड करत आश्वासनांची खैरात करत आपले आंदोलनं होतात आणि ती मोडीस काढलेली जातात। मुळात आम्हाला चिंता लागलेली आहे की हे चिंतन कसं करतात, त्याचं हे चिंतन आहे। शाहीर आत्माराम पाटील ज्यांच्या गाण्यावरती हा महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला, खुशाला कोंबडं झाकून धरा, त्यांनी एका ठिकाणी लिहिले, कर दर महागाई दर दिन वाढ होई, राजा म्हणे आई आई, प्रजा म्हणे आई आई आणि राजा म्हणे गप्प राही, देतो आश्वासन। फक्त आश्वासनाच्या पलीकडे आपल्याला काही मिळत नाही। आज जे मेट्रो झालं, वेगवेगळे ह्या गोष्टी होतात, पूल होतात, रस्ते होतात, सगळ्या गोष्टी होतात, पण ते सगळं कॉस्मेटिक आहे। आतली माणसं तीच आहेत। कपडे बदललेले आहेत, आपला चष्मा वेगळा आला, अगदी 35,000 40,000चा रेब्यांचा गॉगल घेतला म्हणून तुम्हाला दृष्टी येईल का? दृष्टी येण्यासाठी काय केलं जातं शासनाकडनं, तर फसवणुकीच्या पलीकडे आपल्याला काही मिळत नाही। आणि हे पिढ्याने पिढ्या चालू आहे, नवीन असं नाही आहे। म्हणून आपण लोकशाही आणली। आपल्या आजचा विषय आहे की लोकशाही संवाद, जो चिंतनमधनं साधलेला आहे। मला कालच अंक मिळाला, मी पूर्ण वाचलेला आहे तो अंक। उत्तमरित्या उत्तम माहिती दिलेली आहे। त्यांना असं वाटतं चिंतनवाल्यांना की चिंतन करणं ठेका आपलाच आहे। मुळात आम्हाला चिंता लागलेली आहे की हे चिंतन कसं करतात, त्याचं हे चिंतन आहे। की इतकी वाट लावून ठेवली की चिंतनसारखा शेवटी अंक काढावा लागला। इतकी चिंता करण्यासारखी परिस्थिती ठेवलेली आहे, झालेली आहे। लोकशाही, आपण अनेकदा म्हणतो लोकशाहीवरती हल्ला झाला, लोकशाहीची हत्या झाली। राजेशाही, हुकुमशाही, लष्करशाही किंवा आणखीन काही शाया असतील, त्यांच्या उरावर बसून लोकशाही येते। लोकशाहीची हत्या कधी होऊ शकत नाही। अनेक जण विधानसभेच्या बाहेर किंवा संसदेच्या बाहेर, जे विरोधी पक्ष सत्ताधारी आता दोन्ही झाले, एकच झालेले, आता कोणी वेगळे झालेले नाही आहेत, हे एखादी गोष्ट ऐकली नाही, एखादा कायदा पास झाला नाही, एखादं विधेयक मंजूर झालं नाही, एखादा मत त्यांचं ऐकलं नाही, तर ते आपली अंतयात्रा काढतात आणि लोकशाहीची हत्या झाली असं मिरवतात। जसं पुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे की परशुरामांनी 21 वेळा ह्या जगातून निशस्त्रीयकरण केलं, हे एकही क्षत्रिय राहणार नाही। अरे एकदा क्षत्रिय मेल्यानंतर 20 वेळा मरायला जगतील कसे ना? ते कुठून निर्माण झाले? तर लोकशाहीची हत्या होत नसते, लोकशाहीचा वापर गैरवापर होत असतो, चुकीच्या पद्धतीने वापर होत असतो, त्या यंत्रणेचा वापर होत असतो आणि त्या यंत्रणेचं आपल्याला माहिती नसते, म्हणून अनेकांचं फावतं। अनेक जण आता म्हणतात की हुकुमशाही येईल, हुकुमशाही येईल, आणि हिटलरची तुलना बिलना केली जाते। हे हिटलर बनण्याच्या पण लायकीचे नाही आहेत, इतके भित्रे आहेत। हिटलर तो हिम्मतवाद होता, तो त्यावेळी तो हिमतीने उभा तरी राहिला। ह्यांना आम्ही हुकुमशाही आहे, हुकुमशाह सांगायची सुद्धा हिम्मत नाही आहे। परंतु ते हुकुमशाही आणणार नाही, परंतु लोकशाहीचा गैरवापर करण्यावरती हुकमत निर्माण करतील। तशी हुकमत त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये निर्माण केलेली आहे। लोकशाहीचा तोडमोड करून वापर करायचा। लोकशाहीच्या संविधानामध्ये बदल आवश्यक आहेत, पण ते लोकांना फसवण्यासाठी नाही आहेत। 102वी घटनेमध्ये दुरुस्ती केली संविधानाची। जे मराठा आंदोलन सुरू झालं, जाटांचं आंदोलन सुरू झालं, तिथे गुर्जरांचं आंदोलन सुरू झालं, पाटीदारांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर जी मागणीच नव्हती ती मागणी आणली आणि EWC आणलं आणि मराठ्यांना 103 वरती फसवलं। हे जे सोयीनी राजकारण करणार आहे
ते आंदोलनकर्त्याला माहिती असायची गरजच नाही आहे. अण्णा हजारेपासून ते जरांगेपर्यंत बुजगावणी उभी केली की कसंही आंदोलन खेळता येतं. हा सुद्धा लोकशाहीचा गैरवापर आहे. जे लोकशाही ही बुद्धीने आपल्याला पचवायची आहे, भावनेने नाही पचवता येणार. कारण कायद्याचं राज्य असतं तेव्हा कायदा कशासाठी कशा पद्धतीने वापरायचा तोही आपल्याला कळावा लागतो. नाही तर आपल्याकडे ते जर बांग सकाळी मुसलमान ठोकत असतील तर आपण सकाळी उठून जर चालिसा म्हणत असेल तर डबल बांग दिल्यासारखी झाली नाही का ती. तो 5 वाजता उठून देतो म्हणून मी 5 वाजता उठून घंटा वाढवायची का? कारण आपण भावनिकतेचं राजकारण केलं की बाण 5 वाजता जो ठोकत असेल, 6 वाजता करत असेल, इतरांना अपायकारक करत असेल तर आपण त्याच्या विरुद्ध आणि तेवढंच बोललं पाहिजे. त्याला दुसरी बाजू निर्माण करणं हे असू शकत नाही. परंतु आपल्या राजकीय व्यवस्था आपल्याकडे जी रचना केलेली आहे ती तशीच केलेली आहे. म्हणून अनेकदा असं वाटतं की आपण फक्त राम मंदिराच्या विटा जमवल्या, दगड जमवले की मेंदूचे दगड करून टाकलेले आहेत. आज 2-3 पिढ्यांच्या मेंदूचे पूर्ण दगड करून भावनिक करून सोडले अशी वास्तव आहे. भयानक वास्तव आहे. एका बाजूला भावनिकतेचं राजकारण भयानक केलं जातं. जात, धर्म, प्रांत, भाषावाद ह्याच्यावरून वेगवेगळे समस्या निर्माण केल्या जातात आणि त्याचवेळी ह्या देशाचा जो आर्थिक स्ट्रक्चर आहे ते संपूर्ण अर्थकारणातून बदलून जाऊन अनेक छोट्या समाजांना खलास केलं जातं अशी परिस्थिती आहे. जो गरीब आहे तो अधिक कसा गरीब होईल आणि श्रीमंत आहे अधिक कसा श्रीमंत होईल ह्याची व्यवस्था गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड ताकदीने केलं. 1947 सालामध्ये भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशाची विकासाची प्रगती अत्यंत भयानक होती. परंतु त्यावेळी जे आपण आर्थिक धोरण जे स्वीकारलं त्यानुसार पहिलं जर स्वीकारलं असेल तर ह्या देशामध्ये विकास व्हावा म्हणून पंडित नेहरू असतील किंवा अजून त्यावेळीचे राज्यकर्ते असतील त्यांनी विकासाचं धोरण ठेवलं आणि सेवा, व्यापार, उद्यम ह्याच्यामध्ये आपल्या सरकारी कंपन्या याव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यातून मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या. मग भारत पेट्रोलियम असेल ते ONGCपर्यंत ह्या उभ्या राहिल्या. खुले आर्थिक धोरण जेव्हा आपण 91ला घेतलं, जेव्हा झाल्यानंतर मनमोहन सिंग ते अर्थमंत्री होते त्याच्यामध्ये त्यांनी जुनं आणि नवीन ह्याचं बॅलन्स करून एक चांगलं स्ट्रक्चर केलं. ते स्ट्रक्चर केलं ते अत्यंत ठीकपणे चाललं होतं. आता यांनी जसं सांगितलं वाढवणच्या प्रकल्पाला विरोध करू नका. मग एनरॉनच्या प्रकल्पाला विरोध करणारे तुम्हीच पहिले होते ना. त्यांनी एनरॉनच्या प्रकल्पाला विरोध करताना हेच होते सगळे स्वदेशी जागरणच्या नावाने करणारे. मग ते कुठे गेले 30 वर्षामध्ये? तेव्हा ते एनरॉन नीट चालवावं म्हणून भजनी मंडळाला पण लाखो रुपये दिलेले आहेत. परंतु त्यावेळी एनरॉन फेकून दिलं. आज कोकणाचा विकास जो दिसला आज पाहिजे होता तिथपर्यंत गेला नाही. म्हणजे सत्तेवरती आल्यानंतर भाषा बदलली जाते आणि सत्ता असताना वेगळी होते. ज्या लोकांनी खुल्या आर्थिक धोरणाला विरोध केला त्याच लोकांनी 99 सालात सत्ता आल्यानंतर ते खुले आर्थिक धोरण जे आपल्या पद्धतीने वापरायला सुरुवात केली आणि खाजगीकरणाच्या दिशेने नेलं. वाजपेयी सरकार असताना म्हणजे त्यांच्या आघाडीचं सरकार असताना 99 ते 2004मध्ये एक गोष्ट अशी मजेशीर झाली, भयानक कशी म्हणायची, मजेशीर झाली. त्याच्यामध्ये अरुण शौरी जे होते ते निर्गुंतवणूकरण खात्याचे ते मंत्री होते. त्या माणसांनी काय केलं असेल, मध्य प्रदेशातली शिवनदी नावाची नदीच विकून टाकली होती त्याच्यामध्ये. आणि जेव्हा बोंब झाली तेव्हा मग ती नदी भाडेपट्टीवरती दुसऱ्याला त्या कंपनीला देण्यात आली. ह्या आर्थिक धोरणाचा अशा फज्जा उडवला. आणि त्याच्यानंतर 2004मध्ये मनमोहन सिंग आल्यानंतर आणि विशेषतः त्याच्यामध्ये कम्युनिस्टांचा सहभाग असल्यामुळे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने जे चुकलेलं धोरण ते मार्गावरती आणलं. परंतु एखादा सूड उगवतात त्या पद्धतीने 2014 नंतर परत ज्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली, खाजगीकरण करण्याचा जो सपाटा लावला त्याच्यामध्ये ज्या करोडो रुपयाचा नफा देत होते ज्या कंपन्या त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी त्याचे शेअर्स विकायचं काम सुरू केलं. आणि त्याच्यातल्या 48 पैकी 28 कंपन्या त्याचे शेअर्स विकलेले आहेत किंवा त्याचे भागभांडवल विकलेले आहेत. आणि आज तर त्यांचं LIC वरती डोळा आहे
LIC तर किती ताकदीने काम करते, जी LIC 3,000 कोटीचा लाभांश सरकारला देते, इतकी ताकद त्या कंपनीची आहे. पण ती कंपनीसुद्धा त्याची कशी वाट लावता येईल त्याचं काम सुरू आहे. आज आपलं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. आज आपल्याला जर काही करायचं असेल, 47 सालातला जर आपल्याला जर भारत 2047 मधला करायचं असेल, त्यांनी मगाशी सांगितलं आव्हान आहे आपल्यासमोर. आम्हाला तो बघायचाच होता भारत. 1947 सालापासून 2047 सालापर्यंतचा भारत कसा असावा, त्याच्यापेक्षा आपण कसा नसावा ह्याच्यावरती जास्त चांगलं बोलू शकतो. किमान आपल्या डोक्याने चाललेला ह्या देशातला माणूस असावा. तो दगडापुढे माथे झोकणारा माणूस नसावा, धर्माच्या नावाने आरोळ्या ठोकणारा माणूस नसावा, तर नीतीने आणखीन कायद्याने असणारा माणूस असावा. इतकं तरी आपण अपेक्षा करू शकतो, तर आपलं संविधान शाबूत राहील. नाहीतर संविधान आपल्या जागी आहे आणि दुसऱ्या बाजूला मोडतोड करत, आश्वासनांची खैरात करत आपले आंदोलनं होतात आणि ती मोडीस काढलेली जातात. लोकांना जितकं नेस्तनाबूत करता येईल तितकं नेस्तनाबूत केलं जातं. आज आपण कुठे आहोत? आर्थिकदृष्ट्या संपन्न असू आपण IT आहोत, आपण अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माणसं आपण काम करतात. पण शिक्षणातनं जर तो संस्कार जर दिला जात नसेल तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो का? आपल्याला 10वीमध्ये शिकवलेलं आहे की क्रोमोझोम म्हणजे जीवसूत्रे आहेत, गुणसूत्रे आहेत. ते बापामध्ये XY असतात आणि बायकोकडे YY असतात. आणि XY जो आपलं X आणखीन Y, बापाकडनं Y गेला की मुलगा होतो. त्यामुळे मुलगी होणं हे बाईचा दोष नाही आहे, हे पण आपण अजून सांगू शकलो नाही. आजही नकोशा मुली होतात, मुली नकोशा वाटतात, हेही आपल्याला विज्ञानाने सांगितलेलं नाही. आपल्याला इकडचं अध्यात्म शिकवतं की ते वरच्याची देण आहे. अरे वरती सावंत राहतात, ते मला कशी पोरं काढणार? माझं पोरगा ते कसं जन्माला घालणार? वरचाकडे आपण हात किती दाखवायचा? पण आज लोकांना त्या पद्धतीने फसवलं जातं आणि सगळ्या सुशिक्षित माणसं फसतात. श्रावणाच्या पुढे मागे सदा आपल्या दगडूशेठ हलवाईच्या इथे 10-15 वर्षापासून 20-20, 30-30 हजार महिला अथर्व शीर्षसाठी बसतात. हीच लोक झुंड आणतात मोठी. पण त्याच्यामध्ये शिकलेल्या बायका असतात, सुशिक्षित बायका असतात. त्यांना अथर्व शीर्षाचं काही घेणं देणं नसतं. अथर्व वेदातला तो एक भाग आहे. ज्यांचं डोकं थाऱ्यावरती नसतं ते थाऱ्यावरती येण्यासाठी म्हणून ते अथर्व शीर्ष आहे. त्या शीर्षाचा डोक्याशी संबंध आहे हेही त्या बायकांना माहिती नसतं. पण झुंडसारख्या त्या बायका येतात आणि त्या IT सायन्स सेक्शनमधल्या आणि डॉक्टर ह्या बायका असतात. एक ज्या आपल्या कुलगुरू होत्या इकडच्या मुंबई विद्यापीठाच्या देशमुख नावाच्या, स्नेहलता देशमुख, तुम्ही पण डॉक्टर आहात. गर्भसंस्कारातनं मुलं झाली असती तर आपल्यासारखी अशी निर्माण झाली असती का हो? पण लोकांना लुटलं आणि शिकलेली लोकही पहिली जातात. ह्या बुवाबाजी आणखीन बाकीच्या अंधश्रद्धेतून प्रचंड पगडा आहे, आणखीन तो ह्यांना वाढवायचा आहे. असा आपल्याला भारत हवा आहे का? अशी आपल्याला लोकशाही हवी आहे का? मग का नाही लोकशाहीच्या वरती मुसलमानांचा मोर्चा, आपल्या संसदेवरती मुसलमानांचा जाणार, साधूंचा जाणार मोर्चा, गरीब कष्टकऱ्यांचा जाईल कसा मोर्चा? आज आपण नोकऱ्या त्यांच्या घालवून टाकल्या. आज आपण कौतुकाने सांगतो तो इंजिनियर आहे, पण लॉकडाऊन नंतर त्याला वेगळा धंदा मिळाला, आणखीन वडापावचा धंदा काय जोरात चालतो. आज नोकऱ्या गेल्या तरी त्याच्यासाठी आपण संघटित होऊ शकत नाही, इतकी काटछाट आपली झालेली आहे. लोकशाही अशी मरत नाही आहे. तुमचे हक्क जेव्हा छिनवले जातात, कापले जातात, तोडले जातात, तेव्हा लोकशाही संपत असते. कारण तिथे लोकांचा विचार नसतो, काही माणसांचा विचार असतो. ह्या सरकारने 30,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचा डबल प्रॉफिट करण्यासाठी करणार हे म्हटल्यानंतर 22 कॉर्पोरेट कंपन्या, अदानी अंबानी सकट 22 कॉर्पोरेट कंपन्या शेतकी क्षेत्रामध्ये उतरल्या. त्यासाठी कायदे केले. म्हणजे कॉर्पोरेट शेतकऱ्यांच्या विरोधात हे मोर्चे आणखीन पंजाब आणखीन हरियाणात मोर्चे निघाले. आतापर्यंत 750 लोक मेली. आपण किती गमावलं?
म्हणजे कोणासाठी आहे? त्यांनी सांगितलं डबल इंजिन सरकार जोरात चालतं, उत्तर प्रदेशचं जोरात चालतं, पण तिथे बेरोजगारीची समस्या बघा किती भयानक आहे. गेल्या महिन्यामध्ये 4,244 नोकऱ्या पोलीस भरतीच्या होत्या आणि त्याला भरतीसाठी जे अर्ज आले होते त्यांची संख्या 48 लाख होती. 6,000 नोकऱ्यांसाठी 48,000 अर्ज आणि तिथे तरुणांची संख्या 6,40,00,000 आहे. 6 कोटी लोक तरुण आहेत. त्यांनी ह्यांना का द्यायचं? आज गब्बर कोण होत आहेत? तर शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, बेरोजगार नोकऱ्यांसाठी त्रस्त आहे, परंतु सरकारचे मित्र मस्त आहेत, ते मौज मजा करत आहेत. त्यांच्या पोटामध्ये सगळं जातं, आणखीन सब कॉन्ट्रॅक्ट घेण्याच्या पलीकडे आपल्याकडे काय राहत नाही. ही भयानक वाईट परिस्थिती आहे आणि प्रचंड पद्धतीने काम त्यांचं चालू आहे. आपलं तिथे लक्ष CRS फंडाबद्दल आहे. सगळा CRS फंड जो ह्यांना शरण जाईल त्यांनाच त्यांच्यापर्यंत पोहोचतो. अशा वेळी राजकारणी आपल्या चुकीच्या पद्धतीने वागतायत. मी पत्रकारिता केली, मला कधीच अडचण नाही आली पत्रकारिता करताना, की आमचं चित्रलेखा होतं ते गुजराती वेगळ्या विचाराचं होतं. मी मराठी चालवायचो, मला कोणी नाही सांगितलं की तू असं लिहू नको किंवा असं लिहा, हे पण नाही कोणी सांगितलं. आपल्या बुद्धीला पटेल तसं वागता येतं. मुळात तुम्ही दुबळे असाल तर तुम्हाला कोणी ठोकून काढतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील किंवा सांगतील. पण जर तुम्ही मुळातच जर सक्षम असाल, तुम्ही बुद्धिवादी असाल, बुद्धिजीवी असाल, म्हणजे डोकं चालवत असाल, त्यासाठी काय फार मोठी अक्कल लागत नाही. एवढीशी मुंगी, तिला अक्कल ती केवढी, चिरडली तर रक्त येत नाही, पण ती मुंगीला गुरुकुलात जात नाही, चिंतन शिबिरात जात नाही, चिंतन नावाचा अंकही वाचत नाही, तिला गुगल मॅप माहिती नसतो, पण ती मुंगी तिचं ध्येय ठरलेलं असतं की आपल्याला डॉक्टर लहानेंच्या घरातला साखरेचा डबा शोधायचा आहे. लहानेंना आपलं डॉक्टरांना विचारलं साखरेचा डबा कुठे माहिती नाही, बायकोला विचारा असं सांगतील. पण ती मुंगी ती साखरेचा लहानेंचं घर शोधते, घरातलं किचन शोधते, किचनमधलं आपलं डबा साखरेचा शोधते, डब्यात शिरण्याचा मार्ग शोधते. ती साखर खात नाही तर ती साखर लुटून नेण्यासाठी लाखो मुंग्यांना घेऊन येते आणि एका रात्रीत साखर ती फस्त करते. आपल्याला असं करता येऊ शकतं का? आपलं ध्येय ठरलं आहे का? प्रत्येक माणसाला आपण विचारलं पाहिजे, तुझं ध्येय आहे का? तुला लोकशाहीचा तू इतका लाभ घेतलेला आहे, तर लोकशाहीवरती जर हल्ले होत असेल, लोकशाहीला बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल, लोकशाहीच्या माध्यमातून कोणी स्वार्थ साधत असेल, तर तू उभा राहणार आहेस की नाही? ते टिकवण्याचं, लोकशाहीचं पावित्र्य टिकवण्याचं व्रत तू घेणार आहेस की नाही? ते ध्येय तू मानणार आहेस की नाही? जे पायानी चालतात ते अंतर कापतात, जे डोक्यानी चालतात ते ध्येय गाठतात. आपल्याला मुळात समाजाला बुद्धिजीवी माणूस बनवायचा की नाही, ते माध्यमाचं काम आहे. म्हणून माध्यमामध्ये तशीच माणसं असली पाहिजे. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही, माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते, असं आम्हाला शिकवलेलं आहे. पण नेवगी सर, मी असं सांगतो, दोघं एकमेकांना चावत का नाहीत ह्याची आज बातमी झाली पाहिजे. कुत्रा पण माणसाला चावत नाही, माणूस पण कुत्र्याला चावत नाही, इतक्या ह्यांच्या युत्या कशा झालेल्या आहेत. आमच्या युत्या झालेल्या असतील पत्रकारांच्या, म्हणून त्यांच्यात हिंमत नाही. प्रत्येक लिहिलेला लेख, प्रत्येक लिहिलेला रिपोर्ट हा आपण शेवटचाच समजून लिहिला तर काय होतं आहे? आपण कुठे अमरपट्टा घेऊन आलो आहे? आपण जर लोकांना जर काही सांगत असेल तर आपण लोकांप्रमाणे काम पण करू शकतो ना. मी आज पत्रकार आहे, संपादक आहे, उद्या कांदे बटाटे विकीन, काय हरकत काय आहे? उत्तम पद्धत. तिथे कांदे बटाटे विकता सुद्धा बरंचसं गोष्ट सांगता येतात लोकांना. त्यासाठी काय पत्रकारिताच केली पाहिजे असं नाही आहे. हे पहिलं डोक्यात पाहिजे की माणसाला आपण भावना असल्या पाहिजेत, त्या व्यक्तही झाल्या पाहिजेत, पण त्याला बुद्धीची बैठक आधी असली पाहिजे. ती आपल्याकडे कमी पडते. माणसाची ओळखच मुळात आहे, ह्युमन इज अ सोशल अँड रॅशनल ॲनिमल.
आपण सोशल आहेत म्हणून आज आपण सगळे एकत्र आलो, पण रॅशनल हे व्हायचं असतं, आणखीन त्याची सतत प्रक्रिया चालू असते. आणि ज्या लोकांना स्वार्थ साधायचे आहेत, ज्यांना लोकशाही विरोधी काम करायचं आहे, ज्यांना माणूस बुद्धिजीवी म्हणून राहू नये, तो गुलाम राहायला पाहिजे, तो आपल्या ताब्यात राहायला पाहिजे, अशी माणसं त्याला बुद्धिजीवी होण्यापासून रोखतात आणि मग पोथ्या पुराणांमध्ये अडकवतात. हे त्यांचं काम आहे आणि ते धर्माच्या नावाने केलं जातं. खरा धर्म तसा नाही आहे. धर्म म्हणजे नीती. प्रत्येकाची नीती असते. कसं वागायचं, कसं बसायचं, कसं बोलायचं, ही नीती. ह्याच्यापेक्षा पलीकडे काही नाही. पण कट्टरता त्याच्यामध्ये आली, स्वार्थ आला की काय होतं ते आपण गेले 30 वर्ष बघतोय. मी एक कविता फार पूर्वी लिहिली होती, धर्मवादी हे दुनिया डाकू, आहे खरा धोका, त्यांनी घातला मानवतेवर सर्वाआधी डाका. आतापर्यंतचा इतिहास काढला तर धर्माच्याच नावाने जास्त माणसं मारली गेलेली आहे. मंदिर मस्जिद झगडा केला सत्तेच्या भावाने, मंदिर मस्जिद झगडा केला सत्तेच्या भावाने, बॉम्ब फोडून खून पाडले अफवांच्या घावाने. आठवा आठवा पुन्हा सांगे तुकयाची गाथा, सत्य सांगुनी नाठाळांच्या काठी हाणा माथा, लोक हो सावध व्हा. ही सावध व्हायची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे. आज ही लढाई, आज जी लोकसभेची निवडणूक असणार, राजकीय होईल, होऊन दे. राजकारण तर आपल्याला काही मत द्यायचं म्हणजे राजकीय मत आपलं असलंच पाहिजे ना. तर आता ही नेत्यांमध्ये आणि पक्षामध्ये नाही आहे. आता एका बाजूला सगळे वॉशिंग बिशिंग झालेले राजकारणी एका बाजूला, आणि बाकीचे होणारे एका बाजूला, आणि एका बाजूला आपण आहोत. ही जनता आहे. आपण आज ही खरी कसोटी असेल तर भारतीय जनतेची, लोकांच्या मताची खरी कसोटी आहे. आपण मत नीट देऊ शकतो का? आपण मत कोणाला द्यायचं? आपण मत लोकशाही वाचवणाऱ्याला, लोकशाही वापरणाऱ्याला, लोकशाही शेवटपर्यंत पोचवणाऱ्याला द्यायचं, की स्वार्थासाठी पाहिजे तसं करिअर म्हणून जे लोकशाही आज वापरतात त्यांना द्यायचं? ह्याच्यामध्येच आजचा झगडा आहे. आणि तो झगडा होण्याचा, तो नीट व्हावा, त्याच्यामध्ये आपल्याला चांगले सोल्युशन व्हावे, पर्याय व्हावे, असाच ह्या चिंतनमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्यावरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या प्रचंड आहेत, आणि त्या आपण अधिक चांगल्या पद्धतीने जर आपण करू शकलो, समजून घेऊ शकलो. कारण मला असं अजून वाटतं की भारतीय जनता एक गुरुकुल होतं, आणि गुरुकुलामध्ये शिक्षक जे होते, जे गुरुजी होते, ते बसले होते. दुपारची वेळ होती, मधली सुट्टी झाली होती, मुलांनी जेवण झालं केलेलं होतं, आणि मुलं खेळायला गेली. गुरुजी डबा खायला त्यांचा लागले. तेवढ्या 10 मिनिटांनी मुलं धावत 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 आली, आणि त्यांनी सांगितलं गुरुजींना, ओ गुरुजी गुरुजी, ते तिकडे एक माकड आहे झाडावरती नदीच्या जवळ, आणि त्याच्या हातात तलवार आहे. तर म्हणे मी काय करू? नाही, ते माकड कसंही वागेल. नाही नाही, तू काळजी करू नका, त्या तुम्ही तुमचं खेळा, आणखीन जा. माकडाची काही भीती वाटायची काही गरज नाही. पुन्हा मुलं 5-10 मिनिटांनी आले, ते म्हणाले नाही नाही, तर गुरुजी आता ते माकड तलवार फिरवायला लागलेलं आहे, वाटेल तसं, तर आपण तुम्ही या आणि त्याला हकलवा. गुरुजी म्हणाले अजिबात नाही, मी माझं जेवण पूर्ण करीत आणि मग बघायला येईल. मुलांनी विचारलं असं का वागता तुम्ही? त्या गुरुजींनी असं सांगितलं, जोपर्यंत माकडाला ती तलवार कशासाठी वापरतात हे कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला माकडापासून धोका नाही आहे. ह्या राजकारण्यांना पण तीच परिस्थिती आहे. जोपर्यंत तुम्ही मत कशासाठी वापरतात हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपली अवस्था ते माकडासारखीच करणार, आणि हे मदाऱ्याच्या भूमिकेत राहणार. आज देशातले सर्व पक्षाचे सर्व राजकारणी हे मदाऱ्याच्या भूमिकेमध्ये आहेत, आणि आपल्याला त्यांनी माकड करून ठेवलेले आहे. ही जर वस्तुस्थिती आहे. कारण आपल्याला मताची किंमतच नाही. मत कशासाठी वापरायचं? मत देणं आणि टाकायचं. दिलं, आपण काय मत म्हणतो की मी दिलं, पण कशासाठी तुम्ही वापरलं? इकडची लोकशाही टिकवण्यासाठी वापरलं का? लोकांचे अधिकार टिकवण्यासाठी वापरलं का? त्याच्यासाठी वापरण्याची कधी नव्हती तेवढी आज नितांत गरज देशामध्ये आहे. आणि त्यावेळी आपण काय करणार? आपण 500 रुपये दिल्यानंतर मताला जाणार का? EVMच्या नावाने ठणाणा करणार का फक्त?
आपण असं वातावरण केलं पाहिजे की EVMचं काय रिझल्ट जर आला तर तो खोटा ठरला पाहिजे इतकं वातावरण प्रत्यक्षात दिसलं पाहिजे. परंतु प्रत्यक्षात दिसू नये यासाठी माध्यम मीडिया अत्यंत ताकदीने दाखवलं जातं. मग कधीतरी तो स्वामी समर्थची मालिका चालू असते, बायकांचा लेडीज काय आपलं त्यांच्या सिरियल्स चालू असतात आणि लोकांचा IQ त्याच्यातून तपासला जातो. एक गंमत म्हणून सांगतो, मध्यंतरी स्वामी समर्थची ही चालू होती सिरियल, तो रोज तो लंगोटीवरती यायचा. म्हटलं बायका इतकं का बघतात, घरात तर कोण असं अंडरवेअरवरती फिरत नाहीत ना, मग तुमचे चॉईस काय, तुम्हाला चीड कशी येत नाही. आपल्याला इकडच्या स्त्रियांना इतर वेळी नवरा किंवा आपला मुलगा जरी उघडा नाकडा फिरला तरी तोंड वाकडं करून जातात, बरोबर आहेत ते. मग हे का बघतात, तुमचा IQ तपासण्यासाठी हे सगळे खेळ माध्यमातून वापरलेले आहेत आणि माध्यमं ते वापरतात, स्वतःला विकतात तसे. कारण मुळात विकत घेतलेले आहे, जायची तयारीच ज्यांना आहे, सतीच जायचं ह्या सगळ्या नालायकपणाला, त्या लोकांना तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून उपयोगच नाही आहेत ना, कर्तव्याच्या गोष्टी सांगून उपयोगच नाही आहे. आपल्याला जर ही परिस्थिती बदलायची असेल तर लोकांना आधी मत वापरण्याची, कशासाठी वापरतो ह्याचं आपल्याला शिकवण्याची तयारी आपली पाहिजे. तशी लोकांची तयारी असते, नाही असं नाही आहे. पण परिस्थिती आहे की वातावरण त्यांनी इतकं भयान करून ठेवलं देशातलं की लोकशाही आहे की अजून दुसरं काय आहे. लोकशाही दिसण्यापुरती आहे पण सगळी हुकमतशाही आहे. प्रत्येक ठिकाणी हुकमत दाखवली जाते. मला असं वाटतं की ते आपण बदललं पाहिजे. त्यासाठी चिंतन आहे, चिंतन करणं हे खूप जरुरीचं आहे. कारण आपल्या चुका कुठल्या आहेत आणि आपण कुठे गेलं पाहिजे. काही लोकांनी जात धर्म ह्याच्याबद्दल बोलतात, जातीयतेबद्दल बोलतात. जातीयता कोणी निर्माण केली त्याच्याबद्दल बोलत नाही. आजही जाती निर्मूलन प्रचंड ताकदीने काही वेळामध्ये होऊ शकतं. आजही या देशामध्ये 5 शंकराचार्य आहेत, त्यांनी ठरवलं वर्णव्यवस्था ही बाद झालेली आहे, तर जात व्यवस्था कुठे राहते. परंतु आम्ही त्यांना न पकडता आम्ही एकमेकांच्या जातीच्या पुढाऱ्यांच्या नावाने शिव्यागाळ देतो, शिव्याशाप देतो की हा मराठ्यांचा पुढारी, हा माळ्यांचा पुढारी, हा दलितांचा पुढारी, हा ब्राह्मणांचा पुढारी. परंतु आपण असं म्हणतो का हे सगळं निर्माण करणारं, टिकवणारं 5 माणसं आहेत, त्याच्या विरोधात कधी आम्ही मोर्चा नेला आहे का. आज हिंदू धर्माची जात व्यवस्था इतकी परपोलेट झालेली आहे की ज्या जातीमध्ये, ज्या धर्मामध्ये जाती नव्हत्या, मुसलमान धर्मामध्ये नव्हत्या, ख्रिस्ती धर्मामध्ये नव्हत्या, तिथपर्यंत त्या जाती गेलेल्या आहेत. तिथे OBC आहेत, इथे शिंप्यांना OBCचं मिळतं तसं तिथे दर्जींना मिळतं. अनेक जाती आहेत, अनेक पद्धतीने, प्रोटेस्टंट ख्रिश्चन, कॅथलिक ख्रिश्चन, मग त्याच्यामध्ये दलित ख्रिश्चन आहेत, माळी ख्रिश्चन आहेत, ब्राह्मण ख्रिश्चन आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जात व्यवस्था जर आपल्याला अडचणीची वाटत असेल तर त्याच्यावरती फक्त चर्चा करून उपयोग नाही, तर त्याच्या विरोधात जी व्यवस्था निर्माण करणारी ते त्याची ॲथॉरिटी आहे त्याच्या विरोधात पहिला आवाज उठवला पाहिजे. आम्ही तो आवाज उठवत नाही, त्यामुळे यांचं फावतं लोकांच्या भावनेशी खेळ खेळता येतो आणि आपण तो भावनेचा खेळ बघत राहतो आणि माणसाला बुद्धिजीवी करण्याची प्रक्रिया आपली थांबते. ही देशातली परिस्थिती आहे, ती दिवसागणित वाढत जाणार. आपण चर्चा करतो, आज गडकरींना तिकीट मिळालं नाही, माध्यमातून चर्चा करायची गरज नाही, तो गडकरी आणि ते बघून घेतील ना. पण त्याच्यामध्ये इनडायरेक्ट मोदी शाह किती सुपर आहेत हे दाखवलं जातं. हे मुळात कळलं पाहिजे आधी. हेच तर शिकवायचं असं ना राजकारणात. किंवा महाराष्ट्राच्या पहिल्या लिस्टमध्ये महाराष्ट्राचं एकही नाव, महाराष्ट्र दुय्यम आहे, सगळ्याच बाबतीत दुय्यम आहे. ह्या देशामध्ये सगळ्यात जास्त धान्य विकत घेतलं जातं रेशनिंगवरचं, ते पंजाबमधलं आहे, त्याच्यामध्ये हरियाणा आहे, नंतर छत्तीसगड आहे, त्याच्यानंतर तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे. महाराष्ट्रातलं धान्य सगळ्यात शेवटच्या क्रमांकावरती आहे, विकतच घेतलं जात नाही ते. मग तुम्हाला कमी किमतीत विकावं लागतं. त्यांनी सगळ्या बाजूने खेळलेला आहे आणि आपल्याकडे अजून सुशिक्षित लोक धर्माचा, जातीचा ह्याचाच विचार करतात आणि आपलं कसं या देशाचं होणार आहे. तुमचे खिसे कापले, तुमच्या बुद्धीची छाटणी केलेली आहे आणि अशा वेळी
आपण कशा पद्धतीने लोकशाहीकडे बघायचं त्याचा विचार केला पाहिजे. एक बाबा आमटे म्हणा किंवा कोणी चांगला कार्यकर्ता होता, त्याने एक त्याच्या जीवनामध्ये खूप मोठं काम उभं केलं होतं. जसं अनुताई वाघनी इथे केलं होतं, गोदूताई परुळेकरांनी केलं होतं, चित्रकूटला नानासाहेब देशमुखांनी केलेलं आहे, जे सामाजिक उत्थानाचं आहे, आपापल्या विचारांनी केलेलं आहे. तसा तो माणूस होता. त्या माणसाकडे माझ्यासारखा पत्रकार गेला आणि त्यांनी सांगितलं, तुमचं काम खूप मोठं आहे, तुम्ही विविध अंगांनी समाजाचा विकास केलेला आहे, आर्थिक, सामाजिक, तुमच्या मार्केटिंगचा विचार तुम्ही केलेला आहे, शैक्षणिक विचार केलेला आहे, तर मला तुमचं त्याचं रहस्य सांगा. तर तो म्हणेल, माझं रहस्य सांगून काय करणार तुम्हाला, तुमच्यासारखे पत्रकार अनेक जण येतात, रोज माझ्याकडे 25 पत्रकार येतात, ऐकतात, पण नाही, मी लिहिलेलं असेल, मी दाखवलेलं असेल, त्याच्यामुळे लाखो लोक वाचतील आणि त्याच्यातनं काही हजार लोक तुमच्यासारखे तयार होतील. तर त्यांनी शांतपणे सांगितलं, लोकांचं जाऊन दे, तुम्ही तयार व्हाल का. मी खजील झालो आणि म्हटलं की मला असं वाटतं की मी ह्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. मग म्हणाले, काय नाही, आजपासून सुरुवात करा, मी जे केलेलं काम आहे ते बघा. त्यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळा माणूस होता, शिक्षण, बँकिंग, व्यापार, अजून उद्यम काय जे होतं त्याच्यात वेगवेगळे माणसं होती. प्रत्येकाला मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला असंच काम उभं करायचं आहे. म्हणजे काळजी करू नका, आम्हाला उभं करायला 25 वर्ष लागली, तुम्हाला हे उभं करायला 25 महिनेच लागतील, कारण तुमच्याबरोबर आम्ही आहे. मग आम्ही सगळं बघितलं आणि संध्याकाळी ती जी व्यक्ती जी होती, जी मुख्य व्यक्ती, ते जिथे बसले होते तिथे मी आलो, आणखीन बसलो. ते जमिनीवरती बसले होते. आपल्या बैठकासुद्धा आता लोक ठरवतात. तुम्हाला खुर्ची दिली तर खुर्चीवर बसाल, सतरंजी दिली तर सतरंजीवरती बसाल, सोफा दिला तर सोफ्यावर बसाल, कारण आपण सौजन्य खूप पाळणारी लोक आहोत ना. पण ते झूट असतं. कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे, सज्ज न असता, तुम्ही सज्ज नसाल तर, सज्ज न असता कुजन मातता, हत्यार हातामध्ये धरा, सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून फिरू नका. पण आपण ते करतो, सौजन्य पाळतो. त्यानुसार ते जिथे जमिनीवरती बसले होते तिथे मी बसलो आणि त्यांना सांगितलं. तात्याराव लहाने होते, ते त्यांच्यासारखे मोठे कार्य केलेली माणसं होती ती. तर मला म्हणाले की काय बघितलं का. मी म्हटलं हो, 25 महिन्यातच काय, मी त्याच्या आधीच पूर्ण करणार. पण म्हणाले, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, कारण मी मोठा झाल्यानंतर तुमच्यासारखाच मोठा होईन, प्रसिद्ध होईन, मग माझ्या मुलाखती घ्यायला लोक येतील. मला असं त्यावेळी एखादं वाक्य असं पाहिजे की जे तुमच्या प्रेरणेमुळे मी निर्माण झालेलो, आणखी मी एवढं विश्व तयार केलं. तर त्यांनी सांगितलं, मी आशीर्वाद द्यायला काय बुवा नाही, संदेश द्यायला काय राजकारणी नाही, आणि एका वाक्यात काय विचार द्यायला मॅनेजमेंट गुरु नाही, वन लाईन थिंक काय ते म्हणतात त्याला. तरी मी खूप तगादा लावला की नाही, मला काहीतरी सांगा, की मला मोठं झाल्यानंतर तुमच्या नावाने मला लोकांना सांगायचं आहे की तात्यारावांनी मला हे सांगितलं वाक्य, म्हणून मी असं निर्माण झालो. शेवटी ते कंटाळले, ते उठले, मी सुद्धा उठलो. आणि उठल्यानंतर पहिलं काय केलं तर माझ्या बुडाला लागलेली माती मी झटकली. ते म्हणाले, आता तुला आशीर्वाद पर काही शब्द संदेश हवा होता ना, तो आता मी देतो. अरे माझ्या बुडाला, तुझ्या बुडाला लागलेली माती जर तू इथून घेऊन जाऊ शकत नाही तर आमची मती काय घेऊन जाणार. माझं असं झालं नाही, तुमचंही असं होऊन देऊ नका. त्याच्यामध्येच आपल्या लोकशाहीचं संरक्षण आहे, रक्षण आहे, आणि लोकशाही आपली मोठी होईल. चित्रलेखा डिसेंबर 22 बंद झालं. त्याच्या आधीचा दिवाळी अंक होता, त्यावेळी कविता लिहिली. खरं माझी प्रकृती काय कविता लिहिण्याची नाही आहे, पण माझ्यासारखा माणूस कविता लिहिणार ती त्याच पद्धतीने लिहिणार. जी आज परिस्थिती आहे ती तेव्हाही होती, पण त्याला कोरोनाची बॅकग्राऊंड होती. खरं आपल्याला शिकण्यासाठी खूप होतं. लस कशी बनते एवढं जरी आपण शिकवलं असतं ना टी व्हीवाल्यांनी, तरी खूप झालं असतं. पण आपल्या देशामध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर, इतकी वाताहत झाल्यानंतरसुद्धा शाळा सुरू व्हायच्या आधी देवळं उघडा, मशिदी उघडा ह्याचं आंदोलनं झाली. भयानक आहे. भक्ती महत्त्वाची की भाकरी महत्त्वाची, आपल्याला काय हवी आहे. पण त्याच्यामध्ये एक चोरटा चांगला निघाला.
त्यांनी पैसा कुठे असतो ते लोकांना माहिती आहे. त्यांनी त्या ह्याच्या मठामध्ये, सोलापूरच्या एका मठामध्ये दरोडा घातला, आणखीन त्या पुजाऱ्याची मर्डर करून पैसे घेऊन गेला. घरांवरती घ्यायला आपल्याकडे काय नव्हतं, तरी लोकांनी दिवाळी साजरी केली. आणि का करायची ते शेवटच्या दिवाळी अंकामध्ये मी लिहिलेलं होतं. ओ शेठ, शेठ म्हणजे दोनच. ओ शेठ, तुमची दिवाळी झाली ना, खरेदी झाली ना, तुमचे फटाके वाजले ना, दबा धरूनी संकट असता दिवाळी करता का? बुद्धी भ्रष्टली का? बुद्धी भ्रष्टली का? तुमचा विचार खचला का? गायीसारख्या नोकऱ्या चिरल्या तरी स्वस्त बसता का? धंदा बसला ना, तुमची देणी वाढली ना, कर्जाच्या भाराखाली ठार बुडालात ना. शेती बुडाली ना, सत्तेची गोळी घुसली ना. शेती बुडाली ना, सत्तेची गोळी घुसली ना, हक्कासाठी मरण्याची ती पाळी आली ना. डिग्र्या मिळाल्या ना, डिग्री मिळाली ना, पण नोकऱ्याच संपल्या ना. डिग्री मिळाली ना, पण नोकऱ्याच संपल्या ना. बेकारी विरुद्ध लढण्याऐवजी लाथा खाताना. आज परिस्थिती अशी आहे. ट्रोलर झालात ना, तुम्ही झोलर बनलात ना. ट्रोलर्स जे आता आहेत, ट्रोलर झालात ना, तुम्ही झोलर बनलात ना. भक्ताचा शिक्का माथी पक्का बसला ना. सत्ता माज पिकला ना, तुमचा फज्जा उडाला ना. असत्याचा उत्सव करता लज्जा नाही ना. स्वार्थ भेद सोडा ना, लोक हो एकरूप हो व्हाना. स्वार्थ भेद सोडा ना, लोक हो एकरूप व्हाल ना. थोडा वेळ उरलाय तोवर स्वाभिमान मिळवाल ना. साधी साधी माणसं किती महत्त्वाचं सांगून जातात बघा. ते आत्माराम पाटलांचं मगाशी सांगितलं. त्यांनी छोटी गोष्ट केली. त्यांचं एक फटका आहे, जाती विसर्जनाची लावणी. आज जो देशातला धर्मवाद आहे त्याच्यावरती हा भाजी विकणारा माणूस, आज ह्या वर्ष त्यांचं जन्मशताब्दी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, जो तो धर्मासाठी मेला येशू ख्रिस्त रसूलल्ला. आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावरती. सारं स्वार्थाचं कारण लावी धर्माचं तोरण. साऱ्या अधर्माचं रण साऱ्या जगावरती. हे 4 वाक्यात हजारो अग्रलेख लिहिता येणार नाही, एवढ्याच सांगितलेलं आहे. 40 वर्षापूर्वी ते म्हणतायत, व्यापाऱ्यांनी देश खाल्ला, आजही खातायत. व्यापाऱ्यांनी देश खाल्ला, देशी परदेशी माला. सटोड्यांनी मारला डल्ला, लोक भुके मरती. करून गरिबांची होळी, करती स्वार्थाची दिवाळी. आणि संध्याकाळी कबुतरांना दाणे टाकती. आपली पण कबूतर झालेली आहे. नका ऐकू हसून, नका राहू बसून. तुम्हा सांगतो ठासून, ऐका लाखाची बात. मूठ वळवा न्यायाची, जाच ठेचा हरामांची. कीर्ती दाखवा शिवाची, द्या सत्याला साथ. धन्यवाद.